हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मीरा आणि अंबिका नीरदी देवीला भेटून परत येतात. तेव्हा मंजिरी बाहेरच उभी असते. तेव्हा अंबिका मीराला बोलते की मीरा, हिला आपण कुठे गेलो होतो हे कळायला नको, तिला दाखवायचंही नाही आहे. आणि मंजिरी ही मनात हाच विचार करत असते की यांना दाखवायचं नाही आहे, ह्या कुठे गेल्या होत्या हे कळवायचं, कळून घ्यायचं आहे, पण यांना दाखवायचं नाही की मी घाबरले करून. तेव्हा मीरा आणि मंजिरी पुढे जातात. तेव्हा मीरा आणि अंबिका पुढे येतात. तेव्हा मंजिरी बोलते की काय मग, काय दिवे लावून आले? तेव्हा मंजिरी त्यांना चॅलेंज करत असते, तुम्हाला काय वाटलं की तुमचा मी पाठलाग करू नाही शकले म्हणून मी घाबरले आणि ह्या अंबिकाने मला अटकवलं, घरात अडकवून ठेवलं म्हणून मी घाबरले. पण मी अंबिका आणि मीरा, मी मंजिरी आहे, मंजिरी, कळलं ना? मला तुमचा तपास कसा लावायचा ना ते चांगलंच माहिती आहे. तेव्हा अंबिका बोलते की मंजिरी, माणूस असं कधी बोलतो माहिती का, जेव्हा त्याचा स्वतःवर विश्वास नसतो. चल मीरा, म्हणून त्या दोघी चालल्या जातात. मंजिरीला या गोष्टी खटकत असतात. इकडे आजी नर्मदा आणि दामोदरच्या खोलीत होतो आणि बेडवर मंजिरीने दामोदरला जे फ्रॉक बनवलेला असतो तो बघून अजित त्याला घालवायचा प्रयत्न करत असतो. आणि तो बोलतो की बेडवर फ्रॉग आला आहे, अजून पावसाळा सुरू नाही आणि हा पण मॉम डॅडच्या बेडवर फ्रॉग आला आहे. तेव्हा तो जोरजोरात आवाज येतो की डॅड डॅड, तुमच्या बेडवर फ्रॉग आला आहे म्हणून. तेव्हा तो बोलतो की यांना फ्रॉग कळणार नाही, फ्रॉगला काय म्हणतात, हा बेडूक आला आहे, बेडूक. या डॅड ही अशा येणार नाहीत. तो काठी घेतो आणि फ्रॉगला हकलवत असतो. तेवढ्यात नर्मदा येते आणि बोलते की अजित अजित अजित, हकलो नको त्यांना. तेव्हा नर्मदा खाली बसते आणि बोलते की सांगितलं होतं ना, आगाऊपणा करू नका. आता तुमचं आयुष्य सगळं मंजिरीच्या हातात आहे. जेव्हा मंजिरी तुम्हाला माणसात आणेल तेव्हाच तुम्ही माणूस बनवू शकतात. काय करायचं आम्ही? तेव्हा अजित बोलतो की मॉम, तू बरी आहेस ना? ताप नाही आहे ना तुला? अगं, त्या फ्रॉगला हकलवायचं सोडून तू फ्रॉग सोबत गप्पा काय मारत बसली? तेव्हा नर्मदा झालेला प्रकार सगळा सांगते की थांब आधी मी तुला सांगते काय झालं ते. हे तुझे बाबा आहेत. तेव्हा अजित बोलतो की डॅड, तू वेडी आहेस का मॉम? तू बरी आहेस ना? तेव्हा नर्मदा त्याला सगळं सांगते की मंजिरीने त्याला कसं फ्रॉक बनवून टाकलं, की त्याने मंजिरीचं मंगळसूत्र घेतलं होतं म्हणून. तेव्हा अजित बोलतो की मॉम, काही पण काय बोलते, आर यू नॉनसेन्स? तेव्हा तेव्हा नर्मदा बोलते की अरे मी खरं सांगते, हे बघ मी तुला बोलते की. तेव्हा अजित त्या फ्रॉगला डॅड म्हणून आवाज येतो. तेव्हा तो फ्रॉग तिकडनं आवाज करतो. तेव्हा मग नर्मदा बोलते की बघितलंस ना? तेव्हा अजितही शॉक होतो की हे डॅड कसे असू शकतात म्हणून. इकडे मार्जेरी पाण्याची एक वाटी असते, त्या वाटीमध्ये ती पाणी टाकत असते आणि वाटी भरल्यावर त्या पाण्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करते की नक्की अंबिका मीरा कुठे गेल्या होत्या म्हणून. तेव्हा त्या पाण्यामध्ये तिला स्पष्ट चित्र दिसतं की अंबिका आणि मीरा या नीरती देवीला भेटल्या होत्या. नीरती देवी तिला स्पष्ट त्या पाण्यात दिसत असते. तेव्हा ती बोलत असते की अशक्य अशक्य. इकडे अथर्व मीराची वाट बघत असतो. तो पूर्ण हतबल झालेला असतो. तेवढ्यात मीरा तिथे येते. अथर्वचं लक्ष जातं आणि अथर्व जाऊन पटकन मीराला बघतो आणि मिठीच मारतो आणि बोलतो की मीरा कुठे गेली होतीस तू? तो तिची पूर्ण काळजी करत असतो. तुला सांगितलं होतं ना, तू कुठल्याही संकटाला सामोरं असणार आहे, हे असं मला बोलत जाऊ नकोस, कारण की तू संकटाला सामोरं जात असशील आणि मी तुझी वाट बघणं हे नाही जमते मला. मला सांग ना, कुठे गेली होतीस, काय केली होती? मी तुला बोललो ना की मी तुझ्यासोबत आहेत म्हणून. तेव्हा मीरा रडत असते आणि बोलते की मला काही झालेलं नाही आहे आणि मला काही होणारही नाही. कारण की तुमची साथ आहे मला. मी तुम्हाला आत्ता काय झालं ना ते काहीही सांगू शकत नाही. हा, पण इतकंच सांगू शकते की दादासाहेबांनी ज्या बाईला पत्नी म्हणून स्वीकार केलं होतं, तुम्ही आई म्हणून स्वीकार केलं होतं, ती बाई मनुष्यच नाही आहे. तेव्हा अथर्वला ही गोष्ट ऐकून अथर्वला काहीच उमजत नाही आणि त्याचे ॲटोमॅटिकच मीराच्या हातात हात घेतलेले हात सुटतात. इकडे मार्जरी जेव्हा मंजिरीला हा सगळा प्रकार सांगते तेव्हा मंजिरी बोलते की नाही, हे शक्य नाही आहे. तेव्हा मंजिरी बोलते की नीरदी देवी प्रसन्न होणं कसे शक्य आहे? तेव्हा मार्जरी बोलते की मला संकेत मिळाले, त्या दोघींना नीरदी देवी प्रसन्न झाली. तेव्हा मंजिरी बोलते की आपण किती तप केले, आपण किती वर्ष तप केले, तेव्हा कुठे आपल्याला नीरदी देवी प्रसन्न झाली. तेव्हा मार्जरी बोलते की अंबिका तिच्यासोबत होती म्हणून हे शक्य झालं आहे. तेव्हा मंजिरी बोलते की असू शकतं, पण आता हे सत्य लपून करत होती मी, आता उघड करता येईल. इकडे अडगळीच्या खोलीत मीरा आणि अंबिका विचार करत असतात आणि त्या बोलत असतात की मंजिरी मनुष्य नाही, मग मंजिरी कोण आहे अगं ताई? आणि तेव्हा
मीरा बोलते की ताई, माणूस आणि मनुष्य आणि आत्मा एकत्र आल्यावर आपण तिच्यासोबत लढू शकतो. तेव्हा अंबिका बोलते की पण आपण तर तेच करतो आहे ना. तेव्हा अंबिका बोलते की मला पहिलं कोडच उमजतं आहे, पण दुसऱ्या कोडाचा आपला शोध लावा लागेल. तेव्हा त्या दोघी एकमेकांना साथ देतात आणि मंजिरीचं कोडं उलगडण्याचा प्रयत्न करत असतात. इकडे अथर्व हॉलमध्ये बसून विचार करत असतो. तेव्हा त्याला मीराचे शब्द आठवतात की मंजिरी ही मनुष्यच नाही आहे. तेव्हा अथर्व बोलतो की मीराला काही गैरसमज झाला तर नसेल ना. मंजिरी ही मनुष्य कसं नसू शकते, मग कोण असेल ही आत्मा? नाही नाही नाही, हे कसं शक्य आहे. तेव्हा अथर्व विचारांमध्ये पडलेला असतो. तेवढ्याच समोरून मंजिरी येते. तेव्हा मंजिरी अथर्वजवळ येते. अथर्व थोडा दचकलेला असतो. तेव्हा अथर्व बोलतो, अथर्व काहीही बोलत नाही. तेव्हा मंजिरी बोलते की अथर्व काय झालं. तेव्हा अथर्व काहीही बोलत नाही. तेव्हा मंजिरी बोलते की मीराचं टेन्शन आहे ना, मलाही खूप दिवसापासून मीराचं टेन्शन आहे. ती हल्ली काय वागते ना ते मला कळतच नाही. अथर्व मला असं वाटतं की तिला एखाद्या सायकॅट्रिस्ट. तेव्हा अथर्व बोलतो की नाही, नाही तसं काही नाही आहे. काल रात्री मी थोडा चुकीच्या पोझिशनमध्ये झोपलो होतो, त्यामुळे माझी मान अखडली. तेव्हा अथर्व बोलतो की अरे बापरे, काय झालं, थांब मी चेपून देते. तेव्हा अथर्व बोलतो की नाही नको. तेव्हा मंजिरी बोलते की असं कसं नको, आई आहे ना मी तुझी. आणि अथर्व तेव्हा ती जाऊन अथर्वची मान चेपत असते. तेव्हा बोलते की अथर्व हे काही चुकीच्याच पोझिशनने झोपलं, त्यामुळे झालेलं नाही बरं का. ते सतत त्या लॅपटॉपवर बसत असतो ना, त्याचे परिणाम येते. आणि काय गरज आहे अथर्व एवढं काम करायची, थोडं आरोग्यही इम्पॉर्टंट आहे ना. तेव्हा ती मान चेपत असते. तेव्हा अथर्व मनात बोलत असतो, या बाईचा स्पर्शही मला नकोसा झाला आहे. काय विचार असेल हिच्या मनात. तेव्हा अथर्वचं लक्ष अचानक मंजिरीच्या हातांकडे जातं. तिचे हात त्याला विचित्र दिसत असतात. तेव्हा अथर्व एकदमच घाबरतो. तेव्हा मंजिरी बोलते की अथर्व काय झालं. तो अथर्व उठून मंजिरीपासून बाजूला होतो. तेव्हा मंजिरी बोलते की अथर्व काय झालं असं घाबरायला. तेव्हा अथर्व बोलतो की नाही, मला असं वाटलं की मी तिथे झुरळ बघितलं. तेव्हा मंजिरी बोलते की अजूनही घाबरतोस ना झुरळाला. नाही अरे इथे झुरळ, घाबरू नकोस ये. तेव्हा अथर्व बोलतो की नाही नाही, मला एक मेल करायचा होता, कदाचित सकाळी तो मी विसरलो, आलोच मी. म्हणून अथर्व तिथून निघून जातो. तेव्हा मंजिरीला कळत नसतं. तेव्हा मंजिरी बोलते की काय झालं याला असं वागायला, काही दिवसापासून हा विचित्रच वागतोय. इकडे नर्मदा त्या फ्रॉगला अंगारा लावत असते आणि आणि माया आणि अजित तिथेच बसलेला असतो. तेव्हा अजित बोलतो की मॉम, तुला वाटतं की हे काही लावल्याने माझे फ्रॉगचे डॅड होतील असं. तेव्हा नर्मदा बोलते की गुरुजींनी दिला आहे ना, काही ना काहीतरी प्रयत्न करायलाच पाहिजे ना. तेव्हा माया बोलते की हो, काही ना काहीतरी प्रयत्न करायलाच पाहिजे. तेव्हा नर्मदा बोलते की तू अजिबात बोलू नकोस, तूच ते मंगळसूत्र खेचून त्या मंजिरीकडे दिलं ना. तेव्हा माया बोलते मी काय करणार होती मग, जर ते मंगळसूत्र मंजिरीला मिळालं नसतं ना, तर तिने माझा जीव घेतला असता आणि आपल्याला त्या मंगळसूत्राचा काही उपयोग होणार नव्हता. तेव्हा नर्मदा बोलते मग आता हातावर हात ठेवून बसून राहायचं. तेव्हा अजित बोलतो की मॉम एक काम करूया, आपण ना या फ्रॉगला नदीत सोडून देऊया. तेव्हा नर्मदा बोलते की काय. तेव्हा अजित बोलतो की मॉम अगं इथे ठेवून काय करणार आहे, काही खाल्लं नाही तर मरतील ते. तिथे नदीत सोडल्यावर कोणी फ्रॉग भेटतील त्यांना, ते डराव करतील, काहीतरी किडे मासे खातील, माझे डॅड आहेत ते, त्यांची काळजी वाटते मला. तेव्हा नर्मदा बोलते की अजित गप्प बस. तेव्हा अजित बोलतो की अगं मॉम, तुला कळतं आहे का, त्यांना नदीत सोडून देऊया. तेव्हा माया बोलते की अजित, फ्रॉग हा ॲम्फिबियन असतो, तो जमिनीवर राहू शकतो आणि पाण्यातही राहू शकतो, इट डझंट मॅटर. तेव्हा अजित बोलतो की पण डॅडला पोहायला आवडायचं, ते आवडीने पोहतील. तेव्हा नर्मदा ओरडते आणि बोलते की गप्प बसा, दोघांचं काय चाललं आहे, फालतू बडबड करतायत तुम्ही. तेव्हा अजित बोलतो की अगं मॉम, त्यांची काळजी वाटते ना, आणि त्यांचं काय करायचं याच्यासाठीच तर आपण बोलतो आहे ना इथे. तेव्हा मॉम मला असं वाटतं आपण यांना ना, या फ्रॉगला म्हणजे डॅडला मंजिरी मामीकडे घेऊन जाऊयात आणि तिला सांगूया तूच काहीतरी कर. तेव्हा नर्मदा बोलते की नाही, मंजिरी खूप हुशार आहे, तिच्याकडे नाही, मला असं वाटतं. तेव्हा माया बोलते की काय वाटतं. तेव्हा नर्मदा बोलते की मला असं वाटतं की मला हे मीराला सांगायला हवं. इकडे अंबिका आणि मीरा विचारत असतात की, तेव्हा मीरा विचारते की मंजिरी नक्की कोण असेल गं, आत्मा तर नसेल. तेव्हा अंबिका बोलते की नाही, आत्मा नसू शकते ती आपल्याला ती तुम्हाला हात लावू शकली नसती. तेव्हा मीरा बोलते की मग कोण असेल, याक्षिणी गोष्टींमध्ये ऐकलं आहे की असं काहीतरी. तेवढ्यात तिथे मंजिरी येते आणि बोलते की वा मीरा, चांगली मजर मारली गं.
चिरतारुण्य मिळवण्यासाठी. तेव्हा मीरा बोलते की मला चिरतारुण्य नको आहे. तेव्हा मंजिरी बोलते की अरे बापरे, मग काय सगळी मेहनत वाया गेली गं. तेव्हा मीरा बोलते की काहीही मेहनत वाया गेली नाही आमची, आम्हाला सगळं कळले. तेव्हा मंजिरी बोलते सगळं कळलं. तेव्हा मंजिरी घाबरायचं नाटक करते, सगळं कळलं. अरे देवा, तुम्हाला सगळं कळलं म्हणजे तुम्ही दोघी मला मारून टाकणार. मग एक काम करा, आत्ताच्या आत्ता मला इथेच मारून टाका. तेव्हा मीरा बोलते की तुझी ही इच्छाही लवकरच पूर्ण होईल. तेव्हा मंजिरी बोलते की लवकर करा काय ते, जर मला चिरतारुण्य मिळालं ना तुम्ही काहीच करू शकणार नाही, तसंही आत्ताही करू शकणार नाही. तेव्हा अंबिका बोलते की एवढी हिंमत वाढली तुझी, मग सांग ना तुझं खरं रूप दाखव, खरं रूप दाखव. तेव्हा मंजिरी बोलते, हसायला लागते आणि बोलते की हे तुम्हाला माझ्या खऱ्या रूपाबद्दल खरंच कळलं आहे ना, कळालं आहे ना. जर तुम्हाला कळलं असेल तर माझं खरं रूप सगळ्या जगासमोर आणा. तेव्हा अंबिका बोलते की आत्ता इतकं बोलतेस, मगाशी काय झालं ते कळलं ना. अंबिका मला सोड, मला इथून बाहेर काढ. कशी ओरडत होतीस, कसं वाटलं आयुष्यभर लोकांना तुझ्या कैदेत ठेवणारी स्वतः कैद झाली तेव्हा कसं वाटली. तेव्हा मंजिरी बोलते की अंबिका तो माझा खेळ होता गं, पण मला खूप मजा आली, नंतर कंटाळा पण आला. पण माझ्यासोबत असे खेळ खेळण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आईबापाला वाचवा, नाही तर तुमच्या बापाचा नाहक बळी जाईल आणि आई आत्मा म्हणून भटकत राहील आणि तुमच्या मुलीचाही जीव जाईल. मंजिरी हसत तिथून निघून जाते. अंबिका आणि मीराला टेन्शन येतं आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.